मिस्टर पाठक, तुमच्याबद्दल खूप कंप्लेंट्स आहेत आणि कंपनीचा MD म्हणून मला त्याची दखल घ्यावी लागते. ही तुमची शोकॉज नोटीस घ्या. मेमो येतो. सर, माझी काय चूक झाली ती कळेल का मला? वाचता येतं ना? हो. वाचा ना मग. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर पाठक. तर आता तुम्ही कंपनीचे जनरल मॅनेजर झालेले आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. शालू शालू शालू. खवळ्याच्या करंज्या येस. कुठून आणल्या? अगं, शेफला खास ऑर्डर करून ते बनवून घेतल्यात हा? तुझ्यासाठी. शालू. अहो अहो ओ माय लव. तब्येत बिब्येत बरी आहे ना तुमची? अजिबात नाही. आज मला ना घराच्या सगळ्या खिडक्यांच्या काचा फोडायच्या वाटतात, दरवाजे तोडायचे वाटतात, गावाला सांगायचं वाटतं, अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं वाटतं आज मी खूप खुश आहे. हा, नक्कीच तुमच्या नवीन रिसॉर्टची शाखा अंदमानला उघडणार असेल आणि तिथं तुम्हाला पाठवण्याचा बेत दिसतोय. शालू, तू मागे मला म्हणाली होतीस ना की तुझा वॉर्डरोब हल्ली रिकामा रिकामा असतो? मी कुठे म्हणाले? नाही म्हणालीस? छे, मग आता म्हण ना. खा. कारण अशा वेळी आधी कधीतरी बायको नवऱ्याला असं म्हणालेली असते म्हणून. हा, अशा वेळी म्हणजे कशा वेळी? अशा वेळी म्हणजे तशा वेळी. अहो, काय चाललंय तुमचं? अहो, प्रिये, ते 18 विश्वदारिद्र्याचे दिवस आता संपले. आजवर तू आपल्या संसाराचा गाडा मदर इंडियातल्या नर्गिस सारखा उडत होतीस. बट नॉट एनिमोर. शालू शालू, आता नेस तू बरे हा नवा कोरा शालू. अय्या, अहो, नवी कोरी पैठणी. येस, गुड न्यूज आहे शालू. तुझा नवरा आता यशोमाला रिसॉर्टचा जनरल मॅनेजर झालाय. खरंच? येस. आहेस कुठे? लाईफ हॅज चेंज. तू म्हणायचीस ना 24 तास कंपनीसाठी राब राब राबता कंपनी तुम्हाला काय देणार आहे? बट सॉ, हार्डवर्क ऑलवेज पेज. हो, पण आता ही दगदग पुरे. राहत आता आपल्या स्टेटस प्रमाणे काम करायचं. येस. आणि आता या VIP गेस्ट हाऊस मध्ये नाही राहायचं. स्वतःचा बंगला घ्यायचा, कंपाऊंड मध्ये 4 व्हीलर, इनफ ऑफ सेव्हिंग्स. इट्स टाइम टू स्पेंड. आणि सेव्हिंग कशासाठी करायचं? कोणासाठी? मोहित. मोहित कुठे? शालू झोपलेत साहेब. मोहित. मोहित. अरे वा, आज पहिल्या हाकेत उठतोय. बघ तुझे बाबा आज किती खुश आहेत ते. आणि आजच बघून घे उद्याचं काय सांगता. ये चल. बाबा काय सांगतायत बघ. ये. बरं मोहित, तू फ्रेश होऊन ये, मग तिलक बापाला. काही गरज नाही, बस इकडे. तर मालूम तेरा बाप अब जनरल मैनेजर बन गया बच्चे. है कोई तेरे क्लास में माइका लाल जिसका बाप GM है? नहीं नहीं, उसके क्लास में तो सिर्फ कलेक्टर और कमिश्नर के बेचारे गरीब बच्चे हैं. असू दे असू दे. एक दिन अपना मोहित ही कलेक्टर या कमिश्नर बनेगा. या. कशाला पाहिजे एक कलेक्टर आणि कमिशनर? अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर जायला की मंत्र्यांची हाजी हाजी करायला? ठीक आहे, तू कर त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर. मोहित, मी तर म्हणते तू असं शिक्षण घे जे कुणाचेच आईबाप विकत घेऊ शकणार नाहीत. मोहित, मग तुझं काही खरं नाही. तू नांगर धर आणि शेतकरी बन. अहो, मला म्हणायचं होतं की त्यानं डॉक्टर बनण्यापेक्षा शास्त्रज्ञ व्हावं. का? कारण अजून तरी कोणी डोनेशन देऊन शास्त्रज्ञ झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. करेक्ट. हे बघ बेटा, तू नुसता उत्तम भारतीय नागरिक झालास ना तरी पुरे. आता त्याच फील्डमध्ये जास्त माणसांची गरज आहे. हे बघा मिसेस शालिनी सदानंद पाठक, आता एका आदर्श भारतीय पत्नीच्या नात्यानं हा शालू नसून दाखवणार का? तुम्हाला कुठे राहताय? थांबा येते. हे बघ मोहित,
आई मागे लागली किंवा बाप मागे लागला म्हणून कुणी व्हायचं नाही. तुझं तू ठरव. पण एकदा ठरवलंस ना की मागे वळून पाहायचं नाही. जे काम निवडशील त्यात जीव झोकून द्यायचा. अरे या कंपनीत मी जॉईन झालो ना तेव्हा साधा क्लर्क होतो. घरची परिस्थिती बेताची, 2 बहिणीची लग्न राहिलेली, वडील कायम आजारी. तेव्हा जनरल मॅनेजर म्हणजे केवढी मोठी आसामी वाटायची. त्याची मर्जी राखण्यासाठी दिवस रात्र मरमर करायचो मी. पण आता माझी मर्जी राखण्यासाठी लोक झटतील. झटलेच पाहिजे. मी झटलोय. कधी काम चुकारपणा केला नाही कि कधी ड्यूटीवर लेट गेलो नाही. अरे मेरे जाने के बाद लोग अपनी घड़ी मिलाते थे. शालू, किती सुंदर दिसतेस. मोहित पाहतोय. मोहित, जरा बाहेर जाऊन काहीतरी खायला घेऊन येशील. मला खूप भूक लागली. अहो काय, मी गरम गरम भजी तळते ना. नको ग, त्याला खूप उशीर होईल. अरे मोहित, मोहित, अहो, मोहित, अरे ऐक रे, अहो, पैसे त्याला घेऊन जा का रे. पाठवताय? मी करते आणि काम ना. कर, 1 मिनिट थांब, सायकल पण घेऊन जा. अहो मी तळते ना. ऐकाल तर ना माझं. बाप लेक कुणीच ऐकत नाही. अरे मोहित, नीट जा रे. अहो काय पोरखेळ लावलाय. दिवे लागणीच्या वेळेला का मुलाला घराबाहेर पाठवताय? शालू, आज मी खूप खुश आहे. अहो आता संध्याकाळच्या करतीत जोरात चालवेल ना तो सायकल. चालव दे. या क्षणी मला फक्त तू हवीस. एकटीच. काहीतरीच काय, आत्ता येईल तो. शालू, अगं तो विचार आपल्यासाठी मिठाई आणायला गेलाय. त्याआधी मला माझं तोंड गोड करू दे. भलतंच काय. शालू, अहो काय चाललंय हे? हे काय शालू, तू काजळ लावणं सोडून दिलंस? काय करायचंय आता काजळ लावून? माझ्या डोळ्यात पाहायचं. शालू, तुझ्या खांद्यावरचं तिळ कुठे? अंग नको चोरूस, बघू ते मला. घरात कोणी नाहीये. अगं लोक तरसतात अशा एकांतासाठी. आमच्या रिसॉर्टमध्ये पैसे देऊन विकत घेतात तो एकांत. आणि आपल्याला आयुष्यात तो भरभरून मिळालाय. ये शालू, ये. अहो अहो आता आपलं वय आहे का? सोडा मला. शालू, अगं खरा रोमॅन्स याच वयात सुरू होतो. मला अडवू नकोस. घरात कोणी नाहीये. शालू, अहो शालू, काय ये. चाललंय ये, तुमचं? शालू, ये. नको, सोडा मला. नको मोहित, बस झालं. शालू, पुरे करायचं आहे. हे काय वय आहे का तुझं आईच्या खुशीत झोपायचं? अरे वेड्या, मित्र हसतील तुला. एवढा मोठा घोडा झाला आणि अजून आई आई करतोय. चल जा तुझ्या वडिलांच्या खोलीत जा.